अध्याय 7 कविता 7 श्रावण मासी महाराज आले मारुती रावळात. पाटील बंधूंनी माऊलीस त्रास देण्यास केली सुरुवात. माऊली नेई हसण्यावर राग नव्हता येत किंचित. जाऊन उर्मटपणा पावसाळ्याचे गढूळ जल होईल निवळ हिवाळ्यात. श्रावण मासी महाराज आले मारुती रावळात. पाटील बंधूंनी माऊलीस त्रास देण्यास केली सुरुवात. माऊली नेई हसण्यावर राग नव्हता येत किंचित. जाऊन उर्मटपणा पावसाळ्याचे गढूळ जल होईल निवळ हिवाळ्यात. हरी पाटील बोले माऊलीस खेळ माझ्याशी कुस्ती. जाऊ तालमीत तुला कुस्तीत करीन मी चित. हरीचा झाला गर्वहरण महाराज जागचे हलेनात. साक्ष पटली पुण्यात्माची हरीने केला बदल वर्तनात. हरी पाटील बोले माऊलीस खेळ माझ्याशी कुस्ती. जाऊ तालमीत तुला कुस्तीत करीन मी चित. हरीचा झाला गर्वहरण महाराज जागचे हलेनात. साक्ष पटली पुण्यात्माची हरीने केला बदल वर्तनात. हरीचे बंधू येऊन मंदिरात बोलले महाराजांशी. करू उसाचे प्रहार तुझ्या अंगावर परी वळण उठती. उसाने मारिले समर्थांना समजून मौन हीच संमती. हेच योगेश्वर जाणिले एकही वळ उठला नाही अंगावरती. हरीचे बंधू येऊन मंदिरात बोलले महाराजांशी. करू उसाचे प्रहार तुझ्या अंगावर परी वळण उठती. उसाने मारिले समर्थांना समजून मौन हीच संमती. हेच योगेश्वर जाणिले एकही वळ उठला नाही अंगावरती. पुण्यपुरुषाची वाणी असत्य कशी होई. महाराज कृपेने खंडू पाटील कांतेस पुत्र झाला. हर्षाने कुकाजीने दान धर्म भरपूर केला. भिका नाव ठेवून बारशाचा मोठा थाट झाला. पुण्यपुरुषाची वाणी असत्य कशी होई. महाराज कृपेने खंडू पाटील कांतेस पुत्र झाला. हर्षाने कुकाजीने दान धर्म भरपूर केला. भिका नाव ठेवून बारशाचा मोठा थाट झाला. भिका नाव ठेवून बारशाचा मोठा थाट झाला.